नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 1 नोव्हेंबर, रात्रीचे जवळजवळ 9:15 वाजत आहेत. आज रात्रीचा आणि उद्याचा 2 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे गुजरातच्या दक्षिण भागात डीप डिप्रेशन सध्या सक्रिय आहे. या सिस्टीममुळे आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, त्यानंतर रायगड, पुणे या जिल्ह्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस हा झालेला आहे आणि या सिस्टीममुळे या भागात पाऊस सक्रिय आहे. उर्वरित जे मोन्था चक्रीवादळ बनलेलं होतं याचं रूपांतर आता इकडे बिहारच्या आसपास हे सध्या सक्रिय आहे आणि याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झालेलं आहे आणि याचा इफेक्ट सुद्धा पूर्णपणे या भागातील थांबलेला आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा 1 नोव्हेंबरच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर उद्याचा 2 नोव्हेंबरचा. आज रात्री कोणत्या भागातून पावसाचा अंदाज आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलदाबाद, वैजापूर या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे फुलंबरी, कन्नडच्या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पाऊस राहील. त्यानंतर इकडे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. तसेच इकडे साक्री असेल, साक्रीचे नवापूरचे काही भाग असतील, धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. तसेच इकडे बुलढाणा जिल्ह्यात मेहकर, पतूर, त्यानंतर इकडे करंजा, मनोरा हा जो पट्टा आहे, डिग्रस, पुसद, महागाव या पट्ट्यातून हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी आहे. त्यानंतर इकडे गेवराई तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी पुढील काही तासासाठी राहील. आणि इकडे सोलापूर, साऊथ सोलापूर आहे, सोलापूरचा दक्षिण भाग आहे, एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सोलापूर तालुक्यात, अक्कलकोट तालुक्यातून पुढील काही तासासाठी राहील. तर या तालुक्यातून आज रात्रीसाठी किंवा पुढील काही तासानंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्या वेळाकरता आहे. उर्वरित राज्यात आज रात्रीसाठी राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही दिसत नाहीये. यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 2 नोव्हेंबरचा तर उद्या पहाटेपासूनच इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी. तसेच उद्या दुपारनंतर किंवा सकाळच्या वेळी इकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड हा जो सर्व हिरव्या कलर मधील भाग आहे या भागातून हलक्या मध्यम मान्सून सरी या भागातून सक्रिय राहतील, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच इकडे नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार हा जो पट्टा आहे या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. दुपारनंतर थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज या भागातून उद्या 2 नोव्हेंबरसाठी आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचे मध्य आणि पूर्व भाग विशेष पावसाची शक्यता किंवा पावसाची शक्यता उद्यासाठी 2 नोव्हेंबरसाठी नाहीये. तर हा होता आज रात्रीचा 1 नोव्हेंबरच्या रात्रीचा आणि 2 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.